महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि युती आघाड्यांसाठीचं बैठक सत्र सुरू झालंय। मुंबईत भाजपचाच महापौर बसेल असा संकल्प करत भाजपची फळी जोरदार कामाला लागली असून बुधवारी मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत महायुतीसाठीची प्राथमिक बैठक घेतली। या पहिल्याच बैठकीमध्ये भाजपनं फासे टाकायला सुरुवात केली असं म्हटलं जातंय। कारणही तसंच आहे। या बैठकीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईसाठी केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे। जर असं असेल तर महायुतीत मुंबईतील जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच, नाराजी नाट्य पाहायला मिळू शकतं। महायुतीच्या या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे, योगेश कदम, प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा समावेश होता। भाजपकडून खरंच या बैठकीमध्ये 52 जागांचा प्रस्ताव दिला गेला का असं विचारलं असता ही अफवा असल्याचा दावा सध्या शिंदेंच्या सेनेचे मंत्री करतायत। मुंबई महापालिकेत एकूण 227 जागांपैकी किमान 150 ते 175 जागा भाजपने लढवाव्यात असा नेत्यांचा चंग आहे। मात्र शिंदे सेनेकडूनही सन्मानपूर्वक जागांचं वाटप व्हावं अशी मागणी केली गेली आहे। आकडेवारीनुसार पाहायचं झालं तर 2017 साली मुंबई शिवसेनेचे 87हून अधिक नगरसेवक निवडून आले होते। त्यातील 47 नगरसेवक ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेत। त्यामुळे या जागांशिवाय आणखी काही जागा शिंदे सेनेला सोडण्याची तयारी भाजपची आहे। भाजपनं मागील निवडणुकीमध्ये 82 जागा जिंकल्या होत्या। त्या वॉर्डासह अन्य वॉर्डातही भाजपचा उमेदवार उभी करण्याची शक्यता आहे। ज्या वॉर्डांमध्ये भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर किंवा चांगली मतं खेचून आणली होती अशा जागांवरती भाजपनं दावा केलाय। भाजपच्या रणनीतीनुसार जास्त जागा लढवेल त्याची जिंकण्याची आणि महापौर पदावरती दावा करण्याची शक्यता अधिक, यानुसारच पावलं टाकली जात असल्याचं सांगितलं जातंय। शिंदेंच्या शिवसेनेकडून मुंबई मनपातील 227 वॉर्डातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्यात। खुद्द शिंदे यावरती लक्ष ठेवून आहेत। गुरुवारपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि त्यासाठी अर्जांचं वाटप देखील करण्यात आलंय। पण महायुतीच्या पहिल्याच बैठकीत शिंदेंच्या सेनेला 52 जागांचा प्रस्ताव दिल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। विशेष म्हणजे अलीकडेच एका सर्व्हेत एकनाथ शिंदे मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये लोकप्रिय झाले आहेत अशी बातमी समोर आली होती। त्यामुळे अशा वॉर्डातील जागा शिंदेंना सोडण्याची तयारी ठेवून भाजपनं फासे टाकायला सुरुवात केली आहे का अशी चर्चा आहे। पण माध्यमांमध्ये बरंच काही येईल, एवढ्या जागा मागितल्या, एवढ्या जागा मिळाल्या, पण त्यावर काहीच विश्वास ठेवू नका। आपल्याला सन्मानजनक जागा मिळतील, शिवसेनेचा सन्मान राखला जाईल, असंच होईल असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपातील बातम्यांवरती आपली प्रतिक्रिया दिली आहे। तर 52 जागांच्या प्रस्तावाची माहिती ही अफवा असल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। महायुतीला मुंबईत 150 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत अशी विधानं सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहेत। पण आपल्या ताफ्यामध्ये जास्त नगरसेवक असल्यानं, अर्थात जास्त जागा हव्यात, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे। त्यातही भाजपची मुंबईत विजयाचा शतकी आकडा गाठून वर्चस्व निर्माण करण्याची इच्छा असल्याचं बोललं जातंय। त्यासाठी भाजपला तितक्या जास्त जागा देखील लढवाव्या लागतील। यासाठीच किमान 150 जागांसाठी भाजप आग्रही आहे। आता येत्या काही दिवसांमध्ये जागांची रस्सीखेच अधिक तीव्र होताना दिसेल। पण पहिल्याच बैठकीत मुंबईत आपणच मोठा भाऊ असल्याचं भाजपनं दाखवून दिलंय इतकं मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।